आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 45। सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पहा। सेशनचा परिचय पाहणं झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये या ठिकाणी मेलबॉक्स ऑर्गनाइज करण्यावर क्लिक करायचं आहे। याच्यामध्ये जे काही आपल्याला ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ दिलेले असतील ते सर्व व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर याच्यातनी बघा पहिला आपलं नॉलेज चेक या ठिकाणी इथे दिलेला आहे, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यातून आपल्याला पहिलं नॉलेज चेक इथून स्टार्ट करायचं आहे। तर या पहिल्या नॉलेज चेक मध्ये बघा आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत, तर यामध्ये 2 नॉलेज चेक आहे, त्यापैकी हे पहिलं असणार आहे। तुम्हाला सहजपणे आयटम फाइंड, सॉर्ट, फिल्टर किंवा ग्रुप करता यावेत म्हणून आउटलुक डॅश डॅश ऑफर्स करते म्हणत आहे। तर आउटलुक काय आपल्याला ऑफर करते, तर कलर कॅटेगरीज हे ऑफर करते। त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा। जेव्हा तुम्ही ईमेलसाठी कलर कॅटेगरी सिलेक्ट करता तेव्हा काय होते म्हणत आहे, तर जेव्हा तुम्ही ईमेलसाठी कलर कॅटेगरी सिलेक्ट करता तेव्हा काय होते बघा, तर त्यावेळेस आपल्याला ईमेल त्या कॅटेगरीमध्ये सॉर्ट केलेली दिसते। तर हे त्याचं उत्तर आहे। अप्लाय केलेल्या कॅटेगरीमधून काढून टाकण्यासाठी डॅश डॅशवर क्लिक करावं लागेल म्हणत आहे। तर काढून टाकण्यासाठी आपण कॅटेगरी राईज मध्ये जायचं आहे आणि क्लिअर ऑल कॅटेगरीवर क्लिक करायचं आहे। पुढीलपैकी कोणती इमेज ब्लू कॅटेगरीमध्ये कॅटेगराइज केलेल्या ईमेलचे प्रतिनिधित्व करते ते ओळखा म्हणत आहे। तर इथे दिसतच आहे आपल्याला ब्लू कलर हे 4 नंबरवर दिलेले आहे। त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा। एखाद्या समस्येचा पाठपुरावा करण्याची आठवण करून देण्यासाठी तुम्ही तुमच्या मेसेजेसना डॅश डॅश नियुक्त करू शकता म्हणत आहे। तर काय करू शकतो बघा आपण, तर फ्लॅग करू शकता। तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर एक्झामला एंड करण्यासाठी इथे एस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी सोडवणं झालेलं आहे आणि ते स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे। आता पहिलं नॉलेज चेक सोडवणं झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला दुसरं सुद्धा नॉलेज चेक इथं दिलेलं आहे। तर दुसरं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी आहे बघा, तर या ठिकाणी इथं दिलेलं आहे दुसरं नॉलेज चेक। याच्या अगोदर जेवढे काही ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ असेल ते पाहून घ्या। ब्लॅक कलर मध्ये जर नॉलेज चेक असेल तर ते सोडवायची गरज नाही, त्याचे कोणत्याही प्रकारचे मार्क यामध्ये ऍड होणार नाही। जे मार्क ऍड होणार आहे तेच नॉलेज चेक मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे। त्यानंतर याच्यातलं दुसरं नॉलेज चेक आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, ते सोडवायचं आपल्याला। तर इथून स्टार्ट करा। यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, हे चित्र नीट पहा। आउटलुक कॅलेंडर मधल्या या इव्हेंट्स बरोबर एक आयकॉन आहे, तो काय दर्शवतो म्हणत आहे। तर तो काय दर्शवतो, तर याचं उत्तर पहिले पाहून घ्यायचं आहे। तर ते काय दर्शवते, तर ते एक चार्म दर्शवते। तर याचं उत्तर चार्म्स आहे। त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा। रिमाइंडरचा उद्देश काय असतो म्हणत आहे, तर रिमाइंडरचा उद्देश हा काय असतो बघा, तर इव्हेंट विषयी आठवण करून देणे। तर हे त्याचं उत्तर आहे। जर तुम्ही पर्सेंटेज कंप्लीट मध्ये 25 एंटर केले तर स्टेटस जरी नॉट ॲट स्टार्टेड असे सेट केले असले तरीही ते डॅश असे आपोआप प्रदर्शित केले जाते म्हणत आहे। तर याचं उत्तर इन प्रोग्रेस आहे। टाइम मॉड्यूलवर स्विच होण्यासाठी तुम्ही कोणत्या आयकॉनवर क्लिक कराल म्हणत आहे, तर कोणत्या आयकॉनवर आपल्याला क्लिक करावे लागेल, तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे, सॉरी 3 आहे। त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा। तुम्हाला दिसेल की तुमची टास्क लिस्ट कंप्लीटेड टास्कने भरून गेली आहे। अशा वेळी तुम्ही टास्क लिस्ट करू शकता म्हणत आहे। तर काय करू शकतो बघा आपण, तर मधून अशी टास्क काढून टाकू शकता। तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे। आता दुसरं नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला डायरेक्ट आपल्याला सिम्युलेशन क्वेश्चन सोडवायचं आहे। याच्या अगोदर याच्यामध्ये जे काही ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ असेल ते पाहून घ्या। सिम्युलेशन्स वर जायचं आहे आणि इथून स्टार्ट करा। यामध्ये सिम्युलेशनचे 2 प्रश्न दिलेले आहेत, तर इथून पहिला प्रश्न स्टार्ट करायचा आहे। यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, इनबॉक्स मधून महत्वाची मेल शोधण्याकरता किंवा प्रकारानुसार वर्गीकरण करण्याकरता कॅटेगरीची आपल्याला मदत होते। तुम्हाला तुमच्या कल्पेश नावाच्या मित्राकडून एक महत्वाची ईमेल आली आहे। तुम्हाला तुमच्या संदर्भाकरिता ही मेल ब्लू या कॅटेगरीमध्ये ठेवायची आहे, म्हणून मेलला ब्लू कॅटेगरी अप्लाय करा जेणेकरून तुम्हाला इनबॉक्स मधून मेल पटकन पाहता येईल म्हणत आहे। तर कल्पेश नावाच्या पोराला इथून सिलेक्शन करायचं आहे मेलला त्याच्या। त्यानंतर याच्यातनी आपल्याला कॅटेगरीजवर जायचं आहे आणि ज्यातून आपल्याला जे कलरची सांगितले आहे ते कलर घ्यायचा आहे। जसं इथं ब्लू सांगितलं, ब्लू घ्या। त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपलं उत्तर ओके करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन लावायचं इथून। तुम्हाला तुमच्या अक्षय नावाच्या मित्राकडून एक महत्वाची ईमेल आली आहे आणि तुम्हाला त्या मेलचा पाठपुरावा म्हणजे फॉलोअप करायचा आहे, म्हणून मेलमध्ये नमूद केलेल्या गोष्टीचा पाठपुरावा करण्याची तुम्हाला आठवण व्हावी म्हणून या मेलला फ्लॅग असाइन करा म्हणत आहे। तर अक्षय नावाच्या मुलाला इथे त्याच्या मेलला सिलेक्शन करून घ्या, फॉलोअप वर क्लिक करायचं आहे आणि ते टू डू वर क्लिक करा। अशा प्रकारे या प्रश्नाला सोडवायचं आहे। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करावं लागेल। त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे।
तर अशा प्रकारे तो प्रश्न सोडवायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सिम्युलेशन प्रश्न सोडवायचे आहे. इथे कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये सेल्फ पाथ लर्निंग दिलेलं आहे. तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि याच्यातून प्रोसीड बटनावर क्लिक करायचा. तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करायचा आहे. मायक्रोसॉफ्ट आउटलुक मध्ये सर्च बॉक्सचे फंक्शन्स काय आहे म्हणतात. तर मायक्रोसॉफ्ट आउटलुक मध्ये सर्च बॉक्सचं काय फंक्शन्स आहे बघा. तर याचं फंक्शन बघा, हे तुम्हाला तुमचे ईमेल आणि इतर आयटम्सला त्वरित शोधण्यास मदत करते. तर ऑप्शन 4 हे त्याचं उत्तर आहे. मायक्रोसॉफ्ट आउटलुक मध्ये इव्हेंट म्हणजे काय म्हणतात. तर इव्हेंट म्हणजे काय असते बघा. तर इव्हेंट म्हणजे हॉलिडे किंवा रिमाइंडर सारख्या दिवसभराची ऍक्टिव्हिटी आहे. तर हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट आउटलुक तुम्हाला हव्या तितक्या तपशिलासह मीटिंग इव्हेंट तयार करून देते म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा बरोबर आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. ईमेलद्वारे आउटलुक वापरून वर्ड फाईल पाठवण्यासाठी योग्य स्टेप्स ओळखा म्हणत आहे. तर याचं उत्तर गो टू फाईलवर क्लिक करा. तर याचं उत्तर ऑप्शन 1 असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामवर क्लिक करायचा. तर आपण पाहू शकतो या ठिकाणी आपला कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. क्लोज केलं त्यानंतर बघा सेल्फ पाथ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर सेशन कम्प्लिशनवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न याच्यातनी बघा, कम्प्युटरवर डेटा सेव्ह करताना तुम्ही .txt, .csv आणि .doc मधून निवड करता, यांना काय म्हणतात म्हणत आहे. तर यांना आपण फाईलचे फॉर्मॅट्स म्हटले जाते. तुमच्या फोनवर घेतलेला फोटो जेपीजी फाईल म्हणून सेव्ह होतो, हा कोणत्या प्रकारचा डेटा फॉर्मॅट आहे म्हणतात. तर इमेज फॉर्मॅट आहे तो. तुम्ही कम्प्युटरवर MP3 फॉर्मॅट मधील गाणं ऐकता, हा कोणत्या प्रकारचा डेटा आहे. तर तो ऑडिओ डेटा आहे. स्कूल प्रोजेक्ट व्हिडिओ बनवताना तुम्ही तो MP4 म्हणून सेव्ह करता, हा कोणत्या प्रकारचे फाईल आहे म्हणत आहे. तर ती व्हिडिओ फाईल आहे. मार्क्स एंटर करताना सिस्टीम 100 पेक्षा जास्त नंबर स्वीकारत नाही, हा कोणत्या प्रकारचा भाग आहे म्हणत आहे. तर हा व्हॅलिडेशनचा भाग आहे. त्यानंतर एक्झामला एंड करण्यासाठी एंडवर क्लिक करा. तर अशा प्रकारे इथे पाहू शकतो आपण पूर्ण आपला कोर्स इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 45 कंप्लीट सोडवायचं आहे.